नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी चॅप्टर नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा या ठिकाणी बघायचा आहे। खरं पाहता अर्थमॅटिक प्रोग्रेशन जो भाग आहे अतिशय चांगला भाग आहे, छान चॅप्टर आहे। मी तुम्हाला इंट्रोडक्शन याचं सांगितलंय। इंट्रोडक्शन मध्ये एपी नेमकं काय असतं, सिक्वेन्स काय असतो हा भाग बघितलाय। आता डायरेक्टली आपण नेमका एपीचा कॉन्सेप्ट कसा असतो, त्याच्यामध्ये टर्म कशा काढायच्या असतात, ए टर्म काय असते, पहिली टर्म काय असते, हा सर्व भाग आपण एक्झाम्पल सोडवत असताना आपण या ठिकाणी बघणारच आहोत। एक एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडूयात, आपण चालू करूयात। या ठिकाणी आपला या ठिकाणी तिसऱ्या चॅप्टर मधला अर्थमॅटिक मधला पहिला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी 3.1 प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी चालू करूयात विद्यार्थी मित्रांनो। प्रॅक्टिस सेट 3.1। चला तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स 2 4 6 8। विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामधले कोणता सिक्वेन्स हा एपी आहे, जर ते एपी असतील तर, आणि त्याच्यामधला कॉमन डिफरन्स पण आपल्याला सांगायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 4 6 8 हा पहिला प्रश्न आहे। आपला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी आपल्याला सांगायचंय। या ठिकाणी बघा टी, या ठिकाणी पहिली हे जे 2 4 6 8 आहे बेटा, लक्षात घ्या रे, 2 4 6 8 आहे, कॉमा कॉमा दिसतोय। ह्या 2 ला या ठिकाणी T1 म्हणायचं, ह्या 4 ला T2 म्हणायचं, म्हणजे T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6 आणि T4 इज इक्वल टू 8। पहिली स्टेप झाली। त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणायचंय, T2 मधून T1 काढायचं, म्हणजे 4 मधून 2 काढायचं, T2 मायनस T1, 4 मायनस 2 उरतं। पुन्हा बघायचं T3 मायनस T3 ज्यावेळेस आपण T2 मायनस 2 केलं, त्याच्यानंतर आपल्याला T3 मायनस T2 करायचंय, त्याचं येतं 6 मायनस 4, T3 ची किंमत 6 आहे, T2 ची 4 आहे, 2 गॅप येतो। त्याच्यानंतर T4 मायनस T3 8 मायनस 6, इथं पण गॅप येतो 2। विद्यार्थी मित्रांनो, T1 होतं 2, बघा T1 होतं 2, T2 सुद्धा आलं 2, त्याच्यानंतर T3 आलं 2 आणि T4 आलं 2। आपल्याला हा जो सिक्वेन्स दिसतोय 2 4 6 8, याच्यामध्ये एक स्पेसिफिक गॅप आहे बेटा, स्पेसिफिक गॅप आहे 2 2 चा, बरोबर आहे। जो आपण या ठिकाणी 4 मधून 2 काढला, 6 मधून 4 काढला, 8 मधून 6 काढला, जो आपण त्याला T1 T2 T3 T4 नाव दिले होते, आपण मायनस करून बघितलं। त्याच्यामुळे आपण याला म्हणतो अर्थमॅटिक प्रोग्रेशन, म्हणजे एक सिक्वेन्स मध्ये गॅप असतो, तोच भाग आपल्याला बघायचा आहे। द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट। ह्या 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर मधला डिफरन्स जो आहे 2 4, हे 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर, हे 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर, हे 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर, ह्याच्यातला डिफरन्स आहे कॉन्स्टंट। त्याच्यामुळे हेन्स गिव्हन सिक्वेन्स इज ॲन एपी। गिव्हन जो दिलेला हा सिक्वेन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, हा एपीचा सिक्वेन्स आहे। लक्षात आलं पहिला प्रश्न। T1 T2 T3 आणि T4 ह्या नंबरला नाव द्यायचे आणि मग आपल्याला एपी कसा ओळखतो, ज्या वेळेला T2 मायनस T1 तर कळतो 2, T1 चा गॅप T1 आलं 2, T2 मायनस T1 आलं 2, T3 मायनस T2 आलं 2, हे 2 2 चे गॅप दिसत आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला एपी म्हणलं। बेटा नेक्स्ट क्वेश्चन घ्या, नेक्स्ट क्वेश्चन घ्या सर्वांनी विद्यार्थी मित्रांनी। ह्या झाल्यानंतर सर्वांनी तिसरा टॉपिक छान बघायचा आहे, खूप सुंदर समजून सांगितलंय, सोपा टॉपिक आहे, गडबड करायची नाही, एक एक एक्झाम्पल स्पष्टपणे सांगितलंय मी। आपल्याला एपी म्हणजे इथे सिक्वेन्स आहे, T1 T2 T3 T4 नाव दिले, त्याच्यानंतर गॅप बघायचा आहे T2 मायनस T1 काढल्यानंतर T2 मायनस T1 करा, T3 मायनस T2 आणि T4 मायनस, ही गोष्टी या ठिकाणी वापरायच्या, ठीक आहे। ह्याचा गॅप 2 2 2 काढलाय आणि गिव्हन सिक्वेन्स आपण कॉन्स्टंट म्हणलं, त्याच्यामुळे सिक्वेन्स हा गिव्हन कॉन्सिक्युटिव्ह मधला जो 2 नंबर्स मधला कॉन्स्टंट आहे गॅप, त्याच्यामुळे हा सिक्वेन्स एपी मध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा। नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो या ठिकाणी, पुढचा क्वेश्चन आहे 2 5/2 3 आणि 7/3। या ठिकाणी आपण म्हणलं T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 5/2। बघा हा T1 हा T2, हा T1 हा T2 हा T3 म्हणजे 3 आणि T4 आहे या ठिकाणी 7/3। बाबा रे, आपल्याला T1 चा तर गॅप 2 आहे, त्याच्यानंतर आता T2 मायनस T1 कर, T2 मायनस T1 किती येणार, हे T2 5/2 मायनस 2, 5/2 मायनस 2 म्हणजे किती, 5 ला 5/2 लिहितात, इथे नुसतं 2 आहे, पण डिनॉमिनेटर या ठिकाणी काही नसतं म्हणजे 1 असतं। हा प्रश्न मुलांना लक्षात येत नाही फ्रॅक्शन मध्ये, हा इथं 5/2 मायनस 2 होता, काही नसतं म्हणजे या ठिकाणी काय आहे बेटा, काही नसतं म्हणजे या ठिकाणी काय आहे, लक्षात घ्या, काही नसतं म्हणजे या ठिकाणी काय आहे, 2/1 आहे। त्यामुळे आपण खालच्या स्टेपला केलं 5/2 मायनस 2/1, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 5 इंटू 1 5, 2 इंटू 2 4, मायनसला मायनस आणि खालच्याचा गुणाकार 2 इंटू 1 2, 5 मायनस 4 अपॉन 2,
5 मधून 4 गेले 1, 2 ला 2 केला 1/2 डिफरन्स आला. त्याच्यानंतर T3 मायनस T2 करा. आपण T2 मायनस T1 केल्यानंतर T3 3 लिहिलं, T2 या ठिकाणी 5/2. हा इथं 3च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. 3/1 मायनस 5/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 दोन्ही 6, 5 1 5, हा बे 1 बे 6 मधून 5 गेले 6 मायनस 5 2 येणार. या ठिकाणी किती उरतं 1/2. ठीक आहे. पुढे या ठिकाणी आहे T4 मायनस T3. हे झालं T2. आता T3चं झालं. T4 मायनस T3 काढा. ते T4 लिहिलं 7/2, हा मायनस T3 लिहिलं 3, 7/2 3च्या खाली काही नाही म्हणजे 1, 7 1 7, 3 दोन्ही 6, मायनसला मायनस हा बे 1 बे 7 मधून 6 गेले 1. डिफरन्स किती येतोय इथं गॅप मध्ये सर्वांना दिसतोय 1/2 लक्षात येतं. डिफरन्स किती येतो बेटा या ठिकाणी सर्वांमधला डिफरन्स या ठिकाणी 1/2 आणि 1/2 येतोय. त्याच्यामुळे डिफरन्स बिटवीन टू नंबर इज कॉन्झिक्युटिव्ह. डिफरन्स बिटवीन टू नंबर इज अ कॉन्स्टंट. आपण म्हणूया इथं आपण म्हणूयात कॉन्स्टंट डिफरन्स. बरोबर आहे. द डिफरन्स बिटवीन टू नंबर इज कॉन्स्टंट हेन्स दिस इज अन AP. बरोबर आहे. हे काय आहे त्याच्यामुळं AP चा सिक्वेन्स आहे. दिस सिक्वेन्स इज अन AP. कळलं विद्यार्थी मित्रांनो. दिस सिक्वेन्स हा AP आहे. पहिल्यांदा T1 T2 T3 आणि T4. ह्याला T1 मानलं, T2 मानलं, T3 मानलं, T4 मानलं. T2 मायनस T1, T2 पुन्हा काय करायचं T1 लिहायचं. T1 लिहिले की T2 मायनस T1 5/2 मायनस 2 हे काढलं. पुन्हा T3 मायनस T2 हे T2 केलं एकदा, पुन्हा T3 केलं आणि T4 केलं. अशा पद्धतीने आपण हे सोडवलं. कळलं सर्वांना बेटा. सोपं होतं, खूप छान होतं एक्झाम्पल. याच्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं बेटा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. काय नेक्स्ट एक्झाम्पल बेटा. या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल आहे -10 -6 -2 आणि 2. या ठिकाणी आपण T1 ला मानलं -10, T2 ला मानलं -6, T3 ला मानलं -2 आणि T4 ला मानलं या ठिकाणी 2. ए बेटा इकडे बघ. या ठिकाणी आपण आता T2 मायनस T1 केलं. T2 मायनस T1 कसं T2 लिहिलं -6, मायनसला हा मायनस आणि T1 आहे त्या ठिकाणी -10, हा मायनस मायनस प्लस होतो 6 मायनस हा इथे बघा इथे एक मायनस आहे, इथे एक मायनस आहे, हा मायनस इथला आहे आणि या ठिकाणी T1 ची किंमतच -10 आहे. त्यामुळे हा मायनस मायनस प्लस होतो, हा 10 आणि हा -6. 10 प्लस मायनस मायनस 10 मधून 6 गेले 4 येणार +4. परत नंतर T3 मायनस T2, T3 मायनस T2, T3 किती येणार आहे -2 आणि हा या ठिकाणी मायनसला मायनस. T2 किती आहे -6 आहे, हा मायनस मायनस प्लस, हा 6, हा -2 प्लस मायनस मायनस 6 मधून 2 गेले 4 मोठ्याचं चिन्ह. T4 मायनस T3, T4 ची व्हॅल्यू लिहा 2, हे मायनसला मायनस आणि हा T3 किती आहे -2 आहे, हा मायनस हा इथला मायनस आणि हा मायनस प्लस होतो 2 + 2 4 येतात. त्यामुळे डिफरन्स इज कॉन्स्टंट हेन्स द सिक्वेन्स इज अन AP. याच्यातला डिफरन्स कसा आहे बेटा, याच्यातला डिफरन्स कसा आहे कॉन्स्टंट आहे. आपण काहीच नाहीये करत, लक्षात घ्या. आपण जी इथं टर्म दिलेली आहे त्याला आपण T1 T2 T3 आणि T4 मानतोय आणि सरळ आपण T2 मायनस T1 T3 मायनस T2 T4 मायनस T3 अशा पद्धतीनं करतोय. जर इथं गॅप समान आला तर त्याला आपण म्हणतोय दिस इज अ कॉन्स्टंट, डिफरन्स इज कॉन्स्टंट अँड हेन्स सिक्वेन्स इज अन AP. अगदी सोप्या पद्धतीनं समजून सांगतोय. ऑब्झर्वेशन कॉन्स्टंट सर्वांनी माझ्याकडे बघायचंय. आपल्या प्रश्नात देखील कॉन्स्टंट वर्ड आहे बेटा, लक्षात घ्या. सर्वांनी इकडे द्यायचंय, फोकस घ्यायचंय बेटा, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. याच्यानंतर काय आता, याच्यानंतर या ठिकाणी आहे 0.3 0.033 0. या ठिकाणी 0.333. आता T1 ला आपण या ठिकाणी परत म्हणलं सोल्युशन हियर T1 इज इक्वल टू हाय, T1 हाय, T2 हाय, T3 हाय. T1 0.3, T2 0.033 आणि T3 आहे 0.333. आता आपण या ठिकाणी T2 मायनस T1 केलं. T2 आहे 0.33 मायनस 0.3 किती उरतो रे 0.33 मायनस 0.3 बरोबर आहे 0.3. हा इथं काही नाही म्हणून 0 द्यायचा. हे असं पॉइंटला पॉइंट खाली येऊ द्यायचा, पॉइंटला पॉइंट खाली येऊ द्यायचा. हा या ठिकाणी 33 मधून किती गेला इथं 3 उरला, हा 0, हा इथं पॉइंट आणि हा 0. काय उरतो या ठिकाणी 0.03 उरतो. बरोबर आहे, हा बरोबर आला. पुढे T3 मायनस T2 0.033. ह्याला कसं केलं हे वजाबाकी मी सांगतो. 0.333
पॉईंटला पॉईंट खाली घ्या, हा 0 नंतर इथं 0 घ्या, 0ला 0 पॉईंटला पॉईंट घ्या, हा 3 3, हा 3 3, इथं पुढे काहीच उरत नाही अंक, काहीच उरलं नाही की इथं 0 द्यायचं आणि परत 3 मधून 0 गेला 3, 3 मधून 3 गेला 0, 3 मधून 3 गेला 0, पॉईंटला पॉईंट आणि 0. गॅप किती आला 0.003, वरती गॅप किती आला होता 0.03. आता हे लक्षात आल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे याच्यातला डिफरन्स हा कॉन्स्टंट नाहीये. डिफरन्स इज नॉट अ कॉन्स्टंट, डिफरन्स इज नॉट अ कॉन्स्टंट. बाळांनो पॉईंटला पॉईंट येऊ द्या, 0ला 0 येऊ द्या, इथं अंक उरला नसेल तर पुन्हा 0 द्या, कारण परत इथं उरलं नाही की 0च द्यायचं आणि इथं पण उरलं नव्हतं म्हणून 0 दिलं आणि याची वजाबाकी आपण सिंपली करून घेतली. पॉईंट म्हणल्यानंतर घाबरू नका, खूप सिंपल असतं. पॉईंटचे मी तुम्हाला बेसिक मध्ये सर्व भाग सांगितलेले आहेत, खूप छान आहे. आज जे काही मी तुम्हाला सांगतोय सिंपली एक्झाम्पल आहेत, अवघड काही नाहीये. थोडंसं फोकस देऊन लक्ष द्या. समजलं बेटा? याच्यानंतर आता पुढे चला, पुढे चला बेटा. याच्यानंतर 5वं एक्झाम्पल बघा. 5वं एक्झाम्पल बघा. T1 is equal to 0, T2 is equal to -4, T3 is equal to -8 आणि T4 is equal to -12. बेटा या ठिकाणी T2 - T1 किती येतं? T2 ची व्हॅल्यू -4, हियर म्हणायचं बरं का, इथं हियर म्हणायचं आणि मग लिहायचं T2 - T1. T2 ची व्हॅल्यू -4, हा मायनसला मायनस, T1 ची व्हॅल्यू 0, हा या ठिकाणी -4 -0 मायनस प्लस, 4 + 0 4 येणार आहे, मोठ्याचं चिन्ह मायनस. T3 - T2 काय येणार आहे? T3 ची किंमत -8 आणि T2 ची इथं मायनसला मायनस, T2 ची किंमत -4 आहे, मायनस प्लस, हा 4 इथं आणि हा -8 + 4 -4. T4 - T3, T4 या ठिकाणी -12, हा मायनस इथे आणि या ठिकाणी T3 -8, हा मायनस प्लस 12 + 8 -4, इथे -4, इथे -4 आणि इथं -4. विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणू शकतो बेटा डिफरन्स इज कॉन्स्टंट, हेज गिवन सिक्वेन्स इज अन AP. डिफरन्स इज कॉन्स्टंट, हेज गिवन सिक्वेन्स इज अन AP. हेही एक्झाम्पल झालं. आता याच्यानंतर आपल्याला दुसरे एक्झाम्पल पुढे बघायचंय. हे एक्झाम्पल बघा बेटा, याला आपण T1 मानलं, T2 मानलं, T3 मानलं. T1 T2 T3 हे तिन्ही आलं. T2 - T1 करा, मायनस T2 किती आहे -1.5, मायनसला मायनस चिन्ह आणि T1 किती आहे -1.5, हा मायनस आणि मायनस इथं प्लस होतो, -1.5, हा मायनस प्लस 1/5 होतो, हा मायनस आणि प्लस 1/5 आहे, हे दोघं कॅन्सल होतात आणि 0 उरतं. पुढे T3 - T2 करा. T3 आहे -1.5 1/5 आणि हा मायनसला मायनस, T2 आहे -1/5, हा मायनस गेट पॉझिटिव्ह आणि या ठिकाणी हा प्लस 1/5 आणि हा -1/5 कट होतो आणि इथे 0 उरतं. आता इथे 0 आलंय, इथं 0 आलंय. ए पोरांनो, ए लक्ष द्या बाळांनो, डिफरन्स इज कॉन्स्टंट. चल रे बाबा, निघ रे बाबा. काय रे बेटा इथं डिफरन्स कसा आलाय लक्षात ठेवा. इकडे बघा, डिफरन्स इज कॉन्स्टंट, हेन्स द सिक्वेन्स इज अन AP, हेन्स द सिक्वेन्स इज अन AP. चल रे बाबा, लक्षात ठेव रे बाबा. आता बेटा आपल्याला लक्षात काय ठेवायचं बेटा, पहिल्यांदा टर्म मानल्या की T1 T2 आणि T3 आणि T4 मान, त्याच्यानंतर T2 - T1 कर, T3 - T2 कर, T4 - T2 वॉट एव्हर हे अशा पद्धतीनं कर. डिफरन्स सिक्वेन्स जर बरोबर असेल तर सरळ सांग कॉन्स्टंट डिफरन्स आहे आणि सिक्वेन्स AP आहे. नसेल कॉन्स्टंट डिफरन्स तर राजा नसेल. ए पोरांनो, नसेल तर काय सांगायचंय बाळांनो, नसेल तर कॉन्स्टंट डिफरन्स नाहीये, कॉन्स्टंट डिफरन्स नाहीये आणि या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे AP नाहीये असं सांगू शकता. लक्ष द्या रे मुलांनो मुलींनो, लक्ष द्या इकडे बेटा. आता हे एक्झाम्पल छान आहे बेटा. एक्झाम्पल बघा, 3, 3 + √2 + 3 + 2 √2. ही एक टर्म आहे, 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 4 टर्म आहेत. T1 किती आहे 3 आहे, T2 किती आहे 3 + √2 आहे, T3 किती आहे 3 + 2 √2 आहे, त्याच्यानंतर T4 किती आहे 3 + 3 √2 आहे. चल रे बाबा. आता पुढे काय, T2 - T1, लक्ष दे रे, T2 - T1 काय केले, T2 किती आहे बेटा, T2 आहे, T2 किती आहे 3 + √2. चला बेटा 3 + √2 हे T2 लिहिलं, मायनसला मायनस सिम्बॉल. T1 किती आहे बेटा, T1 आहे फक्त 3, हे T2 आहे फक्त 3. आता मला सांग ए पोरा इकडे बघ, हे -3 आणि हे +3 गेट कॅन्सल, उरलं काय बेटा प्लस फक्त √2 म्हणून √2 लिहिलं. T2 - T1 झालं.
पुढे काढायचा T3 आणि मायनस T2. T3 किती आहे बेटा? T3 आहे 3 प्लस 2 रूट 2. 3 प्लस 2 रूट 2 मायनसला मायनस दिलं, ही एक टर्म मायनसला मायनस. आणि T2 किती आहे बेटा? T2 बघ 3 प्लस रूट 2, हे 3 प्लस रूट 2. आता या ठिकाणी आपण पुढे हे कसं लिहिलं? 3 प्लस 2 रूट 2 मायनस, हा इथं मायनस प्लस, मध्ये पुन्हा हा इथं ब्रॅकेटमध्ये असल्यामुळं मध्ये या ठिकाणी मायनस होतो, बरोबर आहे? हे मायनस मायनस, हे 2 रूट 2. या ठिकाणी काय जातं रे बाबा? मग लक्षात घ्या बेटा, हा या ठिकाणी 3 3 कटतो आणि 2 2 हे कटून जातो, फक्त उरतो या ठिकाणी रूट 2. ठीक आहे. पुन्हा या ठिकाणी T4 मायनस T3 करा. 3 प्लस 3 रूट 2, T4 ची व्हॅल्यू आहे ही 3 प्लस 3 रूट 2, हा मायनसला ही एक टर्म T4 ची, हे मायनसला मायनस इथलं, T3 ची आली 3 प्लस 2 रूट 2. ह्याच्यामध्ये पुन्हा आपण इथं ब्रॅकेटमध्ये केलं होतं, हे मायनस प्लस आहे त्याच्यामुळे हे मायनस आणि हे मायनस चिन्ह बदलतं आणि हे पुन्हा कॅन्सल होऊन ह्याच्यामध्ये फक्त रूट 2 उरतं. इथं गॅप रूट 2, इथं गॅप रूट 2 आणि परत हे 2 रूट 2 आल्यामुळं इथं पण गॅप रूट 2. बघा ह्याचा पण गॅप रूट 2 आला, इथं पण रूट 2 गॅप आला आणि त्याच्यानंतर बेटा इथं किती आला? हा रूट 2 नाही, ह्याच्यामध्ये इथं लक्ष द्या, ह्याच्यामध्ये इथं रूट 2 आला. ओके, इथं रूट 2 आला आणि इथं पण रूट 2 आला. ओके, त्याच्यामुळे डिफरन्स इज कॉन्स्टंट. चल रे बाबा, लक्षात ठेव रे बाबा. काय लक्षात ठेवायचं? कॉन्स्टंट, डिफरन्स इज कॉन्स्टंट. हेन्स गिवन सिक्वेन्स इज, पोरं काय म्हणतात? पोरांना अजून क्वाड्रॅटिक इक्वेशनच लक्षात आहे, गिवन इक्वेशन करतात. अरे इक्वेशन नाही राजा, हा सिक्वेन्स आहे. गिवन इक्वेशन इज एपी, इज अन एपी. चला बेटा, कळलं? खूप छान, खूप छान. एक्झाम्पल महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. रूट 2 चा गॅप उरतो बेटा, लक्षात ठेवायचं. कधी कधी लक्षात जर आलं नाही ना पोरो, असं लक्षात ठेवायचं की परत आपण प्रॅक्टिस केली की परत आपण प्रश्न बघितलं असं लक्षात यावं आपल्याला, फास्ट आपण लिहिता यावं आपल्याला बेटा, लक्षात येतं. मॅथमॅटिक्स असा विषय बेटा खूप भारी आहे. एकदा जर तुम्हाला कळला आणि तो डोक्यात बसला तर प्रचंड चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करता येते. आणि तुम्ही काळजी करायची नाही बेटा, सगळ्यांनी तुम्हाला सर्वांना मॅथमॅटिक्स असं मनामध्ये घुसेल, मनामध्ये बसेल, असं तुम्हाला मी या ठिकाणी योगेश सर शिकवणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी फक्त बघायचंय, ऑब्झर्वेशन करायचंय, एक्सप्लेनेशन कडे बघायचंय, प्रॅक्टिस करायची आहे, परत परत बघायचंय. हीच मेथड आहे बेटा, नवीन मेथडनं आपण बघतोय. आणि तुम्हा सर्वांना मी चॅलेंज देणार आहे बेटा, तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही मी असल्यापर्यंत. आणि तुमची 10वीचा शेवटचा अल्जेब्रा जॉमेट्रीचा पेपर होईपर्यंत, तुमचा पेपर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मला फोन करणार आहात बेटा सगळेजण की सर आमचे पेपर संपले, आम्हाला तुमच्यामुळे सगळं नॉलेज मिळालेलं हे मला माहिती आहे. मला मुलांचे अजून पण फोन येतात. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी आपण मेहनत घेतो बेटा. आता या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न, हा T1 आहे, हा T2 आहे, हे T3 आहे. T1 या ठिकाणी 127, T2 या ठिकाणी 132, T3 या ठिकाणी हे आला बेटा. T2 मायनस T1 कर, T2 मायनस T1 कर हिअर म्हणून. T2 मायनस T1, T2 आला 132 आणि T3 आला, T1 किती आहे? 130. एक मिनिट, T2 किती आहे? T2 किती आहे बेटा? या ठिकाणी T2 आहे 132 आणि या ठिकाणी T1 आहे 127. ठीक आहे, हे 132 मायनस 127 5 उरतात, बरोबर आहे? हे जर 5 उत्तर येतं, हा 5 उरतात. पुन्हा T3 मायनस T2, T3 कर या ठिकाणी 137 मायनस कर, मायनस T2 कर या ठिकाणी 132. 137 मधून 132 काढ रे बाबा, किती उरतात? 5 उरतात. राजांनो बाळांनो 5 उरतात आणि त्याच्यामुळं इथं 5 उरलं, इथं 5 उरलं. आपण 5 उरलं, समान उरलं. आपण काय म्हणूयात? अ डिफरन्स इज कॉन्स्टंट. द डिफरन्स इज कॉन्स्टंट. डिफरन्स इज कॉन्स्टंट बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. त्याच्यामुळे आपण म्हणलं दिस गिवन सिक्वेन्स इज अन एपी. अरे बाबा, एपी म्हणजे काय रे? एपी म्हणजे काय? एपी म्हणजे आंध्र प्रदेश नाही बाबा. एपी म्हणजे या ठिकाणी एपी म्हणजे आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. मॅथमॅटिक्स लक्षात ठेवायचंय. कधीही लक्षात आलं, तुम्हाला झोपेत सुद्धा मी आठवलं पाहिजे, तुम्हाला झोपेत सुद्धा माझा आवाज ऐकू आला पाहिजे की सरांनी हे सांगितलंय, सरांनी अशी स्टेप सांगितली. अरे बाबांनो, व्हिडिओ ऑडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगितलं जातंय. तुमच्या डोक्यामध्ये बसावं, तुमच्या डोक्यामधल्या त्या तुमच्या ज्या नसा आहेत डोक्यामधल्या त्याला परफेक्टली मॅच कळावं, याच्यासाठी ही मेथड वापरले बेटा. आपल्याला अशा स्टेप व्हिज्युअलायझेशन झाल्या पाहिजेत, तुमचे असे कन्सेप्ट असे क्रिस्टल क्लिअर, जसं असं काय म्हणूयात आपण, असं क्रिस्टल असतं बघा, हिरा असतो जसा एकदम चमकणारा, तसे असे तुमचे कॉन्सेप्ट झाले पाहिजेत बेटा. असं आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे तुमच्यासोबत अभ्यास करताना.
आता या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा बेटा, काय प्रश्न आहे, राईट अँड एपी, या ठिकाणी राईट अँड अर्थमॅटिक प्रोग्रेशन whose first term is a and common difference is D. बघा आपल्याला काय करायचंय, आता एपी लिहायचंय, एक सिक्वेन्स लिहायचा आहे, राईट अँड एपी हुज फर्स्ट टर्म इज ए, त्याची फर्स्ट टर्म ही ए आहे. बघा कधी पण T1 काय राहते, ए ह्या टॉपिक मध्ये एवढं लक्षात ठेव, T1 इज इक्वल टू ए असतंय. ए बाबा या ठिकाणी T1 इज इक्वल टू ए असतं, T1 इज इक्वल टू ए असतं. लक्षात ठेव रे, हे IMP कन्सेप्ट आहे. जी पहिली टर्म असते, आता सपोज या ठिकाणी हा 2 4 6 8 ही आपला सिक्वेन्स आहे एपीचा, हा आपला सिक्वेन्स आहे. मग मला सांग ह्याच्यातलं T1 कोणता आहे, सर ह्या T1 या ठिकाणी 2 आहे. लक्ष दे रे, ए पोरो लक्ष द्या, या ठिकाणी T1 म्हणजे 2 आहे. सर मग T1 लाच काय म्हणतो आपण, याला आपण ए पण म्हणतो. म्हणजे सर ह्या टर्म मध्ये ए म्हणजे 2 आहे का, ए म्हणजे 2 आहे का. अरे बाबा माझं नाव योगेश आहे, माझं नाव योगेश आहे, मला दुसरं नाव काय, अजून मला दुसरं काहीतरी भैया म्हणून घरी विचारतात, म्हणून मला भैया आणि योगेश ह्या दोन्ही एकच आहे बेटा. ह्या 2 ला काय T1 पण म्हणतात आणि 2 ला ए पण म्हणतात. ए म्हणजे काय, अल्फाबेट ABCD, ए म्हणजे पहिली टर्म आहे, त्याच्यामुळे ए म्हणजे पहिलं. अरे बाबा पुढचं ह्या दोघांची जी वजाबाकी आहे 4 मधून 2, जे आपण T2 मायनस T1 करतो, ह्याला जर T1 मानलं, ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे त्याला डी म्हणतात. डिफरन्सचा डी आणि फर्स्ट टर्मचा ए. अरे बाबा ही कन्सेप्ट लक्षात आली का, सर लक्षात आली बेटा, सर लक्षात आली. त्याच्यावरच आधारित दुसरा प्रश्न आहे आपल्याला काढायचंय, आपल्याला या ठिकाणी एपी लिहायचा आहे बेटा. काय लिहायचा आहे, एपी लिहायचा आहे. आता आपण या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे ए फर्स्ट टर्म आणि त्याचा डिफरन्स दिलेला आहे डी, बरोबर आहे, त्याचा डिफरन्स दिलेला आहे डी. फर्स्ट टर्म पण दिली आहे, डिफरन्स पण दिली आहे. त्याच्यावरून लक्षात येतं का बेटा पूर्ण, हो सर आम्हाला काढता येतं. पोरांनो मी सांगणार आहे तुम्हाला, घाबरू नका, कसं काढायचं सांगतो. ए इज इक्वल टू 10 आहे बेटा, डी इज इक्वल टू 5 आहे, प्रश्नामध्येच दिलंय. इथं लिहा पुन्हा, ए इज इक्वल टू 10, डी इज इक्वल टू 5. ए म्हणजे काय रे बेटा, मी तुम्हाला सांगितलं ए म्हणजे T1 आहे. T1 किती आहे मग या ठिकाणी 10. ए म्हणजे म्हणलो होतो का नाही, मला भैया आणि योगेश म्हणतात. ए म्हणजे T1, ह्याचा समानार्थी आहे असं धरा. ए म्हणजे T1 पहिली टर्म, मग त्यांनी ए दिले म्हणजे काय दिले, T1 दिले, म्हणून ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10. आता काय काढायचंय आपल्याला, T2 कसं काढतात बेटा, T2 काढतात T1 प्लस डिफरन्स. T2 कसं काढतात, मला जर T1 दिली, ए पोरा लक्षात घे, मला जर T1 दिली तर T1 दिली आणि D दिला तर मी T2 काढू शकतो का, T2 काढू शकतो. कसं काढू शकतो T2 काढण्यासाठी, T2 इज इक्वल टू T1 प्लस डिफरन्स, T1 प्लस डिफरन्स. अरे बाबा T2 काढता येतं, T1 10 आहे, 10 पुट कर आणि डिफरन्स तर तिने दिलाय 5 पुट कर. या ठिकाणी T2 15 येते. आता T3 काढता येते का, सर T3 पण काढता येते. T3 ला करावं लागतं, T2 लिहावं लागतं. T2 आलाय 15 लिहिलं आणि त्याचा डिफरन्स तर कॉन्स्टंट आहे, डिफरन्स 5, हा 20 आला. सर T4 काढता येतो का बाळा, T4 पण काढता येतो. T3 ची टर्म आहे 20, हा 20 इथं लिही, हा D इथं 5 लिही. 5 सगळीकडे कॉमन आला D मध्ये लिहिलेला, हा फक्त 10 T1 लिहिला. T2 काढताना T1 प्लस D, T3 काढताना T2 प्लस D आणि T4 काढताना ह्या T4 च्या आधीची टर्म घ्यायची इथं आणि प्लस D करायचं. T3 काढताना त्याच्या आधीची T2 घ्यायचं प्लस D करायचं. T2 काढताना हे अशा पद्धतीनं आपण इथं काढलं. पहिली टर्म होती 10, दुसरी होती 15, तिसरी होती या ठिकाणी 20 आणि चौथी होती 25. ए चल रे बाबा, लक्षात ठेव रे बाबा. काय लक्षात ठेवायचं बेटा, 10 15 20 25, 10 15 20 25 इज द रिक्वायर्ड एपी, इज द रिक्वायर्ड एपी. ही रिक्वायर्ड एपी आहे, लक्षात ठेवा बेटा, ही मेथड लक्षात ठेवा. 10 15 20 25 कळलं सर्वांना. नेक्स्ट घ्या बेटा, नेक्स्ट घ्या. नेक्स्ट काय दिले बेटा, आपल्याला ए दिलाय आणि डी दिलाय. आता ए आणि डी दिलाय म्हणल्यावर ए किती दिलाय बेटा, ए दिलाय 3, डी दिलाय 0. चल रे बाबा, ए म्हणजे 3 जर असेल, ए बाबा ए म्हणजे -3 आहे, तर ए इज इक्वल टू T1 पण म्हणूयात कधी. मी तुला म्हणलं होतं ए म्हणजेच T1 असतं, म्हणून ए इज इक्वल टू T1, त्यालाच आपण -3 म्हणलं. पुढे काढ बाबा, आता T1 आलं. T2 कसं काढतात, T1 प्लस D, T1 प्लस D. T1 किती आहे, -3 आहे, D आहे 0, -3 प्लस 0 येणार -3. T3 किती येणार बेटा, T3 किती येणार, T2 प्लस D. T2 किती आहे, T2 बघा T2 -3 आहे,
T2 -3 आहे, हा T2 इथं लिहिला पूर्ण -3, हा इथं -3 लिहिला, T2च्या जागी डिफरन्स लिहिला 0, येणार -3. T4 कसा येणार, T3 प्लस D. T3 किती आहे बेटा, T3 कुठे इथं, इथे काढलाय आपण T3 -3 प्लस ह्या D इथं 0 येणार आणि उत्तर येणार -3. -3 मायनस, हा बघा, हा T1 -3, T2 -3, T4 -3 आणि T4 -3. बाबांनो, -3 -3 -3 डॅश 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 इज द रिक्वायर्ड एपी, इज द रिक्वायर्ड एपी. कळलं सर? पुढे चला. चला बेटा पुढे चला. काय बेटा पुढे आता, A इज इक्वल टू -7, D इज इक्वल टू 1/2. आता 1/2, पोरा लक्षात घे, माझ्याकडे जर 100 रुपये असतील, तुम्हाला माहिती आहे का, आम्ही कधी कधी हॉटेलमध्ये गेलो की आम्ही कधीच असा फुल चहा घेत नाहीत. आम्ही काय म्हणतो, एका चहामध्ये 1/2 कर, एका चहामध्ये 1/2 कर. 1/2 म्हणजे काय, एका चहामध्ये अर्धा कर. मग या ठिकाणी 1/2 म्हणजे काय रे, 1/2 म्हणजे अर्धा आहे, 1/2 म्हणजे अर्धा. अर्ध्यालाच काय म्हणतो आपण, 0.5, 0.5. बरोबर आहे की नाही? अर्ध्याला काय म्हणतो आपण, 1 म्हणजे 1 असतो, 1. आता 0.5, हा 0.5 अर्ध्यालाच आपण 0.5 म्हणतो का नाही, हे 0.5. आता हे अर्धा आणि अर्धा 1 कसा होतो बघा, 5 आणि 5 10, 5 आणि 5 10, हे 0ला 0 आणि 1 इथं उरतो, हा 1 इथं गेला, बरोबर आहे, हा 1 इथं गेला, हा पॉइंटला पॉइंट, म्हणजे झालं का नाही 1 फक्त, 0.5 आणि 0.5. तर हेच असतं विद्यार्थी मित्रांनो, अर्ध्याला आपण 0.5 म्हणलं, त्याच्यामुळे डिफरन्स लिहिला 0.5, A मानलं -7. आता A इज इक्वल टू -7 असेल बेटा, तर A इज इक्वल टू T1 पण म्हणतो. पोरा, A इज इक्वल टू T1 आपण म्हणतो. T1 इथं किती आलंय, -7. T2 किती आहे बेटा, T2 किती आहे, T2 कसं काढतो आपण, T1 प्लस D. T1 किती आहे, -7 प्लस D किती आहे, 0.5. किती आलं बेटा T2, -6.5. T1 किती आहे, -7. आता T3 काढ, T3 काढण्यासाठी T2 प्लस D कर. T2 -6.5 प्लसला प्लस, D आलं 0.5. अरे बेटा या ठिकाणी T3 किती आलं मग, -6 आलं, -6 आलं. पुढे T4 किती आलं बेटा, T4 कर T3 प्लस D. T3 किती आहे बेटा, T3 या ठिकाणी -6 आहे, प्लस D किती आहे, 0.5. लक्षात येतं का रे, -6 प्लस 0.5 इज इक्वल टू 5.5. -6 मधून 0.5 गेले, 5 म्हणजे प्लस मायनस करायचं ना, प्लस मायनस. 6 मधून अर्धा गेला, 5.5 उरला, 5.5. बघा गॅप कसा येतोय मग इथे, पहिला 7, दुसरा -6.5, तिसरा 6 येतो आणि चौथा मायनस, या ठिकाणी मायनस म्हणजे मोठ्याचे चिन्ह दिलेले आहेत. अशा पद्धतीनं माझा घसा खूप दुखतोय, तरी तुम्हाला मी मसल दुखतेत माझे, पण खूप मेहनतीनं मी तुम्हाला सांगतो बेटा, कारण मला सर्वांना विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला कळेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला अशी मॅथमॅटिक्सची आवड लागेल. मॅथमॅटिक्स कळताना सोपं अवघड सगळं असं वाटेल की एकदम मला फील व्हायलंय. बेटा ट्राय करा, परत एकदा बघा, पॉज करा, प्रॅक्टिस करा, समजून घ्या, फोन करा, काय अडचण आली ते सांगा, तुम्हाला डेफिनेटली बेटा ते कळणार आहे 100%. आणि मला माहिती आहे हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला मार्क्स तर मिळणारच आहेत, मार्क्सचा तर प्रश्नच नाही, पण पुढे आयुष्यामध्ये कधी तुम्हाला जर कुठल्या मोठ्या एक्झाम द्यायच्या असतील, तुम्हाला मोठं काहीतरी व्हायचं असेल, तर ह्या सर्व गोष्टींचा, कन्सेप्टचा उपयोग उद्या होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यावेळेला तुम्ही माझं नाव काढणार आहात. योगेश सरांनी आम्हाला सांगितलं होतं, हे अशा पद्धतीने आमचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले होते. बेटा हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये इमॅजिनेशननेच सगळं तुम्हाला यावं, असा आपला व्ह्यू आहे बेटा. ठीक आहे, चला बेटा पुढे चला. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, A इज इक्वल टू -2 1.25 आणि D हा 3 दिलाय, तर A इज इक्वल टू T1 आपण म्हणू शकतो. T1 किती आहे, -1.5, D आहे 3, त्याच्यामुळे T2 काढ, T2 काय काढ बेटा, T2 T1 प्लस D. T1 किती आहे, -1.25 प्लस 3, -1.25 प्लस 3 जर केलं तर 1.75 उरतं. ठीक आहे, कसं उरतं, तर या ठिकाणी 3 -0 आणि या ठिकाणी किती आहे, -1.25. ज्यावेळेस तुम्ही ह्याला व्यवस्थित करता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी आन्सर येतं 1.75. ठीक आहे, 1.75, कारण हा जो आहे इकडचा, हा इकडे जातो बघा हातच्या मध्ये. ठीक आहे, ह्याला करून बघा. इथे पुन्हा काय करणार, T3 हा इथून मी कसा, हा 3 ला का लिहिला 0 कारण इथं पॉइंट होता म्हणून लिहिलेला आहे. T3 कसा काढणार, T2 प्लस D. T2 आहे 1.75, हा
प्लस 3 कॉमन डिफरन्स 3 असलेला हा 4.75, हा दुसरी टर्म आली, हा पहिली टर्म आली, हा पुन्हा T4 काढा 3 प्लस डी 4.75 प्लस 3 इज इक्वल टू ह्या दोघांची बेरीज केली 4.75 पॉईंट प्लस 3 करायचं हे 3 इज इक्वल टू हे दोघांना प्लस करून घ्या 5 ला 5 हा 7 ला 7 हा 4 आणि 3 7 7.75 बाबा रे लक्षात घे 7.75 इथे येतं हे सगळं लक्षात आलं ह्याला प्लस केलं हा 3 आणि 1 4 4.75 हे 7.75 आणि ते 1.75 आणि पहिली टर्म आहे या ठिकाणी -1 पॉईंट म्हणजे T1 आलं हे T2 आलं हे T3 आलं हे आणि T4 आलं आपण AP चा सिक्वेन्स तयार करा बेटा 1 -1.25 1.75 4.75 3.75 प्रत्येक ह्याच्यामध्ये D मध्ये 3 चा गॅप आहे ठीक आहे इज द रिक्वायर्ड AP पोरो लक्षात येते का बेटा ए पोरांनो लक्षात येते का बेटा खूप सिंपल सांगतो बेटा पुढे घ्या लक्षात आता पाचवा प्रश्न a इज इक्वल टू 6 d इज इक्वल टू -3 ए बाबा a इज इक्वल टू 6 आहे म्हणजे यालाच आपण T1 पण म्हणतो T1 इज इक्वल टू 6 T2 कसं काढायचं T1 प्लस d तर दिलंय -3 T1 पण काढलं 6 हे 6 प्लस या ठिकाणी कसं काढणार प्लसला प्लस लिहिलं d म्हणजे -3 प्लस मायनस मायनस येणार प्लस मायनस मायनस येणार 6 मधून 3 गेले फक्त 3 उरणार T2 प्लस d T2 किती आहे 3 आहे T2 किती आहे 3 लिहिलं T2 च्या जागी प्लसला प्लस दिलं D किती आहे -3 हा प्लस मायनस कट होणार म्हणजे 3 3 कटून 0 येणार फक्त पुढे T4 काढायचा आहे T3 प्लस D केलं T3 किती आहे T3 आहे त्या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी D किती आहे D आहे -3 बरोबर आहे हा प्लस मायनस मायनस होतो प्लस मायनस मायनस होतो त्याच्यामुळे हा -3 आन्सर येणार 630 हा या ठिकाणी 6 या ठिकाणी 3 या ठिकाणी 0 या ठिकाणी -3 630 -3 630 -3 इज द रिक्वायर्ड AP पोरो कळते का बेटा ए पोरांनो लक्ष द्या कळते का सर्वांना 630 -3 पुढे काय बेटा पुढे या ठिकाणी आहे 6वं बघा a इज इक्वल टू -19 d इज इक्वल टू -4 पोरांनो a इज इक्वल टू आपल्याला -19 म्हणजे त्याला T1 म्हणू आपण a इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -19 हिअर म्हणायचं इथं कधी पण हिअर म्हणायचं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पण करत चला d इज इक्वल टू -4 T2 किती आहे रे T1 जर हे असेल तर T2 आहे T1 प्लस d दिलाय T1 आहे -19 प्लस d आहे -4 या ठिकाणी प्लस मायनस मायनस येणार या ठिकाणी प्लस मायनस येणार म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन -19 -4 होणार किती होणार मायनस मायनस प्लस 19 आणि 4 -23 हा या ठिकाणी परत T2 आला हा T2 आला T3 कसा काढणार T2 प्लस D T2 ठेवला -23 D ठेवला -4 हा प्लस मायनस मायनस होणार म्हणजे -23 हा प्लस मायनस मायनस -4 किती आला हे दोघांचं किती आलं -23 -4 मायनस मायनस प्लस 23 प्लस 4 त्या ठिकाणी मायनस चिन्ह येऊन 27 होणार T4 कसा काढणार T3 प्लस D -27 प्लस -4 इज इक्वल टू -27 आणि -4 -31 येणार बेटा मग हे झालं आपल्याला इथे पहिली टर्म आली T1 ची दिलेली आहे a म्हणजे T1 ची दिलेली होती T2 ची काढली T3 ची काढली T4 ची काढली -19 -23 -27 -31 इज द रिक्वायर्ड AP असं म्हणायचं पोरांनो कळते का बेटा खूप सिंपल पद्धतीने समजून सांगतोय नेक्स्ट घ्या बेटा नेक्स्ट प्रश्न काय आता नेक्स्ट प्रश्न चाललाय हा प्रश्न कळाला सर्वांना व्हेरी गुड फाइंड द फर्स्ट टर्म म्हणजे काय रे फाइंड द A अँड कॉमन डिफरन्स म्हणजे D पोरांनो आता या ठिकाणी सिक्वेन्स दिलाय आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे या ठिकाणी आपण म्हणू शकतो हिअर a इज इक्वल टू किती आहे T1 किती आहे 5 T2 किती आहे 1 T3 किती आहे -3 आणि T4 किती आहे -7 पोरांनो D काढा बरं आता बरोबर सगळ्यांचं D काढा D कसा काढायचा T2 T1 करा T2 किती आहे 1 आहे आणि T1 किती आहे -5 बरोबर आहे हे -5 मायनसला मायनस केलं म्हणजे इथं हे T2 T1 हे मायनसला मायनस T1 ला T 1 -5 -4 येणार पुन्हा नंतर T3 D काढायचा अजून D काढायचा डिफरन्स काढायचा ना आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा सगळ्यांचाच T3 T2 करा T3 लिहिणार -3 मायनसला मायनस T2 येणार 1 पुन्हा -4 आला हे मायनस मायनस प्लस 3 आणि 1 4 मायनसचं चिन्ह D
पुन्हा डी काढायचा T4 मायनस T3, एकदा T2 मायनस T1, एकदा हे आणि एकदा T4 मायनस T3, तिथं पण -4 येतो आणि द फर्स्ट टर्म म्हणा, फर्स्ट टर्म आहे 5 आणि डिफरन्स आहे -4 बेटा. लक्षात आलं? या ठिकाणी फर्स्ट टर्म म्हणजे ए काढायची होती आणि डिफरन्स काढायचा होता. डिफरन्स काढताना पोरांनो डी काढताना T2 मायनस T1, T2 मायनस T1, T3 मायनस T1, T2, T4 मायनस T3 अशा पद्धतीने केलं. T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3. द फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 5 अँड D इज इक्वल टू -4. पोरांनो पुढे बघा आता या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा. A इज इक्वल टू, दुसरा प्रश्न असा आहे 0.6, 0.9, 1.2, 1.5. A इज इक्वल टू T1, A इज इक्वल टू T1 किती आहे 0.6, T2 किती आहे बेटा हे T1. आपल्याला A ची तर पहिली टर्म आली, पहिली टर्म तर डायरेक्टली निघाली बरं का बेटा. पुन्हा T1 किती आहे, T1 झालं, T2 झालं हे बघा, T3 झालं हे 1.2 आणि T4 झालं 1.5. डिफरन्स काढायचा T2 मायनस T1, T2 लिहिला या ठिकाणी 0.9, हा बघा T2 0.9 आणि हा T1 0.6. किती आला, 9 मधून 6 गेले 3 येणार, हे 0 ला 0, 0.3. पुन्हा डिफरन्स T3 मायनस T1, T2 चा झाल्यावर T3 काढा, T3 1.2, T1 मायनस 0.9. ह्या दोघांमधून डिफरन्स येतो या ठिकाणी बरोबर किती येतो या ठिकाणी 0.3. बघा 1.2 12 मधून 1.2 मधून या ठिकाणी आपल्याला 0.9 काढायचे आहेत. 0.9 काढल्यानंतर बरोबर डिफरन्स या ठिकाणी 0.3 येतो पहा. ठीक आहे 0.3. आता हे 0.3 डिफरन्स आला की त्याच्यानंतर हा D इज इक्वल टू T4 मायनस T3. T4 किती आहे 1.5, T3 किती आहे 1.2. ह्या दोघांमधला डिफरन्स 0.3 येतो. त्याच्यामुळे आपण म्हणायचं फर्स्ट टर्म किती आहे बेटा, फर्स्ट टर्म आहे या ठिकाणी 0.6 आणि D किती आहे सगळ्यांचा 0.3, 0.3. ठीक आहे, कळलं सर्वांना? बेस्ट एक्झाम्पल होतं, खूप छान होतं. ए ची टर्म लगेच येते, डी काढताना T2 मायनस T1, T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3 अशा पद्धतीने करा बेटा. ठीक आहे, आपल्याला छानपैकी कॉन्सन्ट्रेशन देऊन तुमचं शिकायचंय बरोबर आहे. त्याच्यामुळे थोडंसं एंटरटेनमेंट करतोय, कारण लेकरांना, पोरांना, तुम्हाला सर्वांना डोक्यात बसावं हा माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे बेटा. पुढचं करा बेटा. पुढचं काय येतं, पुढची घ्या टर्म. आता इथं 127, 135, 143, T1, T2 ह्याला माना A इज इक्वल टू T1, 127 हे T1 झालं, T2, T3, T4 आपण मानलं. D इज इक्वल टू T2 मायनस T1, 135 मायनस 127 8 येतं. हे T2 ची व्हॅल्यू, T3 ची व्हॅल्यू ठेवा 147 मायनस 135 T2 8 येतं. D T4 ची T4 मायनस T3 परत 8 येतं. D 8 येतो आणि या ठिकाणी पहिली टर्म 127 आहे. पहिली टर्म A इज इक्वल टू 127, D इज इक्वल टू 8. पोरांनो कळलं का बेटा? पोरो कळलं का? मुलांना मुलींना दोघांना पण? चला बेटा, मी फक्त कधी कधी सगळ्यांना वाटेल, मुलींना वाटेल की सर फक्त मुलांकडेच लक्ष देत आहेत का. मुलांनो मुलींनो तुम्हा सर्वांसाठी आहे. तुम्ही सर्व माझे विद्यार्थी आहात आणि मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना हे कळालं पाहिजे. आपल्या भविष्यामध्ये कधीही कसली अडचण येऊ द्या पोरांनो, मॅथमॅटिक्स कळलं तर योगेश सरांकडून कळलं असं तुम्हाला वाटलं पाहिजे. आता पुढे या ठिकाणी चौथा क्वेश्चन आहे बेटा. चौथा क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे हिअर, आपण A इज इक्वल टू ह्याला म्हणलं पहिली टर्म तर येच असते, त्याला T1 इज इक्वल टू 1/4 म्हणा. T1 1/4, T2 ह्याला म्हणा, T3 म्हणा, T4. हे T1 म्हणजे जे असतं सर्वांना माहिती आहे का नाही. मग T1, T2, T3, T4 मानल्या. आता D काढायचा आहे T2 मायनस T1, 3/4 मायनस 1/4. अरे बाबा, कधी पण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस डिनॉमिनेटर 4 असतो, कॉमन असतो डिनॉमिनेटर ह्याच्यामध्ये, कधी पण असल्या ह्याच्यामध्ये डिनॉमिनेटर कॉमन असतो, त्यावेळेस फक्त इथं डिनॉमिनेटर 4 घ्या आणि वरचा फक्त मायनस करा. 3 - 1 किती येतो, 3 - 1 2/4. हे 2 1 जा 2, 4 1/2 येतं. पुढे पुन्हा डिफरन्स T3 मायनस T2, T3 ची व्हॅल्यू ठेवली, T2 ची व्हॅल्यू ठेवली. हा डिनॉमिनेटर परत कॉमन आहे बाबा, परत कॉमन आहे. जर कॉमन नसल्यावर काय करणार आहोत आपण, इकडून गुणाकार करून खालच्याचा गुणाकार करून. पण इथं कॉमन असल्यावर फक्त सिंगल टर्म लिहिली. 4 दोन्हीकडे म्हणून 4 लिहिलं फक्त. 5 - 3 हे 2/4. हा रूलच असतो गणिताचा बेटा. हा 2 1 जा 2, हा 1/2. पुन्हा इथे T4 मायनस T3, हे इथं T4 लिहिलं. 4 कॉमन आहे या ठिकाणी, पण 4 कॉमन काढलं. हे 7 - 4 फक्त वरच्याचं मायनस केलं. 2/4 1/2 या ठिकाणी येतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो
हा पण आपला या ठिकाणी प्रश्न संपलेला आहे. जवळपास हा जो काही आत्ताचा भाग होता, आता जो या ठिकाणी भाग होता, हा सर्व भाग आपण व्यवस्थित संपवलाय. आपला पहिला 3.1 बरोबर आहे, 3.1 अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधला पहिला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सर्व एक्झाम्पल घेतले, खूप सोपे होते. डी म्हणजे डिफरन्स असतो, पहिली टर्म म्हणजे ए असते, त्याला T1 म्हणतात. हे सर्व आपण समजून घेतलं, सोडून घेतलंय. परत एकदा बघा, प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. मी तुमच्या सोबत आहे बेटा. चलो, थँक्यू.